बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची पहिली जी महत्वाची समस्या आहे की सर याला एक्झॅक्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे का, तर इथं जे लिहिलेलं आहे ते कन्फ्यूज करून टाकणारा सिस्टम आहे आणि त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओचा हट्टा आपण धरला का, तर हा व्हिडिओ बघा, ह्याच्या पलीकड तुम्हाला बाकी काय आता पाहण्याची आवश्यकता मी ठेवणार नाही। पूर्णपणे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे ह्याबद्दल मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे। पहिलं तर वयाचा मुद्दा क्लिअर करा की ओपन कॅटेगरीसाठी हे जे वय आहे हे वय आहे ते म्हणजे 18 ते 38 वर्ष हे वय आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 43 वर्ष हे वय आहे। हे वयाचा मुद्दा मिटला असेल तुमचा। आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरती आपण उतरूयात। बा शैक्षणिक पात्रता काय आहे, आता इथं डिग्री इन फार्मसी म्हणजे हे आलं बी फार्मसी, काय आलं हे बी फार्मसीची तुम्हाला डिग्री पाहिजे किंवा और फार्मास्युटिकल सायन्स। आता फार्मास्युटिकल सायन्सच्या महाराष्ट्रामध्ये बी फार्मसी एक डिग्री आहे आणि ड्रग केमिस्ट्री एक डिग्री आहे। बघा लक्षात घ्या, बी फार्मसी आणि ड्रग केमिस्ट्री, परंतु फॉर्म भरताना त्याला जर फक्त बीएससी टाकला असेल ना तर तो फॉर्म त्याचा ऍक्सेप्ट होणार नाही। त्यानं डिग्रीमध्ये फार्मास्युटिकल सायन्स असं डिग्रीचं नाव टाकलं आणि मग ड्रग केमिस्ट्री असेल तर त्याचा फॉर्म काय होईल, ऍक्सेप्ट होईल, अन्यथा नाही। लक्षात घ्या मी काय सांगतोय, त्याला बीएससी केमिस्ट्री चालणार नाही, एमएससी एनालिटिकल असेल कुठलं केमिस्ट्री असेल चालणार नाही, फक्त ड्रग केमिस्ट्री। बरोबर आहे। महाराष्ट्रात ती पीजीची डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे। डिग्रीला पीजी शिवाय डिग्रीमध्ये तो विषय नाही। लक्षात आलं का? तर असे विद्यार्थी फार कमी आहेत। म्हणजे इथं सुद्धा फार्मास्युटिकल सायन्स मध्ये महाराष्ट्रात प्रबळ डिग्री आहे बी फार्मसी। बरोबर आहे। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच डिग्री नाही, ओनली एमएससी ड्रग केमिस्ट्री असू शकते, अन्यथा नाही। आता पुढचा बघा मुद्दा, और मेडिसिन। मेडिसिन म्हणजे एमबीबीएस, बीएचएमएस, बीएमएस, बीयूएमएस ही डिग्री चालती, परंतु त्या व्यक्तीचं स्पेशलायझेशन झालेलं पाहिजे। आता यात फक्त महाराष्ट्रात एमबीबीएस ला स्पेशलायझेशन काय असतं, क्लिनिकल फार्मेकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी। म्हणजे एमबीबीएस होऊन त्याचं पीजी कशात झालेलं पाहिजे, क्लिनिकल फार्मेकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये झालेलं पाहिजे। आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आणि बऱ्याचशा क्लासवाल्यांचं एक वाचनामध्ये चुकतंय। ते काय करतात, डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स और मेडिसिन विथ स्पेशलायझेशन क्लिनिकल फार्मेकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी, म्हणजे त्यांनी अर्थ काय लागलाय, डिग्री इन मायक्रोबायोलॉजी असा अर्थ लावलेला आहे। तर अर्थ तसा तो नाही। तर एमबीबीएस त्याचं एक तर पीजी कशात पाहिजे, एमबीबीएस ला सुद्धा पात्र नाही, बीएचएमएस बीएमएस बीडीएस पात्र नाही। ते कधी पात्र आहे, जर त्यांचं पीजी झालं असेल कशामध्ये, क्लिनिकल फार्मेकोलॉजी मध्ये किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये। तर या ऑरचा अर्थ असा नाही की बीएससी मायक्रोबायोलॉजी किंवा एमएससी मायक्रोबायोलॉजी इथं चालेल। म्हणून आज महाराष्ट्रात फक्त दोनच विद्यार्थी याला पात्र आहेत, एक आहेत बी फार्मसीचे विद्यार्थी आणि दुसरे आहेत ते म्हणजे आपण पाहतो एमबीबीएस झालेले विद्यार्थी, बीडीएस झालेले विद्यार्थी आणि त्यांचं स्पेशलायझेशन कशात पाहिजे, फार्मेकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, ह्याच्या व्यतिरिक्त पात्रता नाही। आता त्याच्या पुढचा मुद्दा बघा, शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक। आता बऱ्याच जणांचा मला फोन येतोय, मी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला आहे, फॉर्म भरायला जमल का? बरोबर आहे ना? तर नाही, 21 ऑगस्ट फॉर्म भरायची लास्ट डेट आहे। वाढून अजून एक 15 दिवस डेट वाढू शकते, पण आता ध्यानात घ्या 21 ऑगस्ट पर्यंत तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजे। आता यांचं म्हणणं आहे की रजिस्ट्रेशन केलेलं चालेल का, रजिस्ट्रेशन नसेल तरीही काय प्रॉब्लेम नाही, डिग्री सर्टिफिकेट नसेल नुसतं डिग्रीचं मार्क लिस्ट असेल तरी सुद्धा चालेल। बघा डिग्री सर्टिफिकेट नसू द्या
फायनल इयरचं मार्क लिस्ट सुद्धा चालेल, रजिस्ट्रेशन नसेल तरी सुद्धा चालेल। डी फार्मसीवाला चालत नाही, बघा कोणता डी फार्मसीवाला चालत नाही, लक्षात आलं। बीएससी कोणताच चालत नाही, कोणताच बीएससी वाला चालत नाही, स्पष्ट लक्षात घ्या। ऍग्री फिग्री बीए बुए काही चालत नाही। आता काय कन्फ्युजन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भवितव्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।